नमस्कार नमस्कार श्रोते हो. मी पूर्वा या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत करते. श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरीचा 50वा वर्धापन दिन नुकताच आपण उत्साहात साजरा केला. रत्नागिरीतील एका संस्थेचाही सुवर्ण महोत्सव साजरा होतोय. चला जाणून घेऊया या संस्थेविषयी आणि त्यांच्या विविध उपक्रमांविषयी. मारुती कॉमन क्लब या नावाने 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही संस्था आणि माघी गणेशोत्सव हा या संस्थेचा मुख्य उपक्रम. याशिवाय इतरही समाजोपयोगी उपक्रम यांच्यामार्फत चालवले जातात. मारुती कॉमन क्लब या संस्थेच्या वाटचालीविषयी जाणून घेण्याकरता आपण आमंत्रित केलंय संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी LS जोशी सर यांना, संस्थेचे संस्थापक उपसेक्रेटरी विजय पेडणेकर सर यांना आणि विद्यमान सेक्रेटरी संतोष सिधये यांना. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नमस्कार. सर्वप्रथम आपलं अभिनंदन की आपल्या संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाले. आकाशवाणी रत्नागिरीचा सुद्धा सुवर्ण महोत्सव चालू आहे आणि हा योगायोग म्हणावा लागेल की या निमित्तानं ही एक विशेष मुलाखत आहे की आपल्या संस्थेचा 50वा वर्धापन दिन आहे आणि माघी गणेशोत्सव हे आपल्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे. तर सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायला आवडेल, माघी गणेशोत्सव साजरा करायचा ही संकल्पना कुणाच्या मनामध्ये आली आणि ती बाकीच्यांनी कशी उचलून धरली? आमचं मित्रमंडळ एक तिथे होतं त्या खालच्या आळीमध्ये आणि त्याच्यात 5-6 मित्र आम्ही रोज रात्री आमच्या घरासमोर जे मारुतीचं देऊळ आहे त्या मारुतीच्या देवळात बसायचे गप्पा मारायला. आणि दरवर्षी भाद्रपद महिन्यात जो गणपती असतो त्या गणपतीला आम्ही एकमेकांच्या घरी आरतीला जायचे. त्यामुळे आरतीला जाणं हे नेहमीचं झालेलं होतं. आणि त्याच्यातून विषय असा निघाला एक दिवस चर्चा करताना रात्री देवळात की आपण असं पावसातून फिरत असतो त्याच्यापेक्षा आपण गणपतीच आणला एक तर का होईल सगळ्याकडे जाण्यापेक्षा. आणि मग ती कल्पना मनात आली आणि मग त्याच्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आधी त्याच्यात अडचणी काही आहेत का धार्मिक किंवा इतर काही कोणाच्या येऊ शकतील का, म्हणून मी रत्नागिरीतले जे तज्ज्ञ होते त्याच्यातले फडके शास्त्री होते, वेधशाळेतले शास्त्री बुवा होते, या सगळ्या त्या सर्व शास्त्री बुवांजवळ मी जाऊन चौकशी केली की आम्हाला असा असा गणपती उत्सव करायचा आहे माघ महिन्यात. त्यावेळी माघ महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात फक्त एक चालू होता पतित पावनाच्या देवळात सावरकरांच्या ह्याच्यात तेवढा एक चालू होता, बाकी कुठेही उत्सव नव्हते, रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हते. म्हणून आधी चौकशी केलेली आणि त्या चौकशीतून त्यांनी सांगितले आनंदात साजरा करा, आम्ही तुम्हाला मदत लागली तर येऊ तिथे मुद्दाम तुमच्या ह्याच्यात. त्या गुरुजींनी सर्वांनी सांगितले. मग आम्ही लहान लहान मीटिंग घ्यायला सुरुवात केली आणि पहिले आमचं जो 1977 मध्ये पहिला गणपती उत्सव झाला त्याचं बजेट होतं 225 रुपये. गणपतीचं बजेट 225 उत्सवाचं 5 दिवसाच्या पूर्ण उत्सवाचं. आणि वर्गणी होती 12 आणे, रुपया, 1.5 रुपया, 2 रुपये. स्वस्ताही होती, 50 रुपयात 5 रुपयात असं सगळं चालायचं. त्यामुळे पहिली 2-3 वर्ष आमचं 200, 250, 300 रुपयात भागायचं. आणि त्यावेळी सुरुवातच असल्यामुळे मोबाईल युग नव्हतं आणि टीव्हीचं पण मोठं जाळं निर्माण झालेलं नव्हतं आजच्यासारखं. त्यामुळे सर्वांना इंटरेस्ट, अगदी सगळे BNCतल्या ऑफिसरपासून सगळे लोक आमच्याकडे रात्री बॅटऱ्या दाखवायला असायचे की मंडप घालायचा आहे त्याला मदतीला असायचे. सर्व लोक आनंदाने भाग त्यावेळी घेत असत. मंडप स्वतः घालायचा, स्वतः उरकायचं, गडी लावून काही काम करायचं नाही, आपण स्वतः करायचं. तो एक आनंद आहे ना, म्हणजे आनंद गणपती आणि माहिती होते सगळ्याला. गणपती आणणं, त्याची पूजा करणं, आरत्या करणं एवढाच उद्देश नव्हता, तर त्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र येणं. त्यावेळी पब्लिक ट्रकचं ऑफिसवर रत्नागिरीत नव्हतं. मी कोल्हापूरला ऑफिसला जाऊन तिथे फेऱ्या मारून रजिस्टर करण्याकरता ही सगळी संकल्पनाच नवीन होती मला. नवीन. जोशी सरांनी आता सांगितलं की हा उत्सव सुरू कसा झाला किंवा याची संकल्पना कशी झाली. तर पेडणेकर सर, मी तुम्हाला असं विचारेन, हा उत्सव सुरू करताना तुम्ही या संस्थेचं नाव मारुती कॉमन क्लब असं ठेवलंय, त्याविषयी थोडंसं सांगा ना. हो, मारुती कॉमन क्लब म्हणजे कसं आहे ते नाव, जिथे आम्ही गणपती उत्सव सुरू केलेला आहे तिथे समोर मारुतीचं देऊळ होतं. आणि त्या मारुतीच्या देवळामध्ये आम्ही रोज रात्री सगळेजण जेवण बिवण झालं की तिथे येऊन गप्पा मारत बसलेले असायचे. त्या ह्याच्यामध्ये आमच्याकडे कोण पेटी वाजवणारा उत्कृष्ट कलाकार होता,
कोण तबला वाजवणारा होता, कोण क्रिकेटमध्ये नाव कमावलेला होता, कोण चेसमध्ये नाव कमावलेला होता. अशा सगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे त्यावेळेचे तरुण किंवा ही जी पिढी होती ही होती आणि नाव कमवत होती. पण नाव द्यायचं म्हणजे कसं झालं की कुठे जर खेळायला जायचं झालं तर नाव काय द्यायचं, म्हणजे संघाचं म्हणून नाव दिलं पाहिजे ना. ती चर्चा करता मग कोण म्हणलं मारुती क्रिकेट क्लब द्या, मारुती चेस क्लब द्या. त्यामुळे त्यापेक्षा मारुती कॉमन क्लब असं जर नाव दिलं गेलं त्याचं तर ते सगळंच सगळ्या आपल्या कला त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ आणि त्या ह्याच्यातनं हे मारुती कॉमन क्लब हे नाव आणि सगळ्यांना आवडलं पण ते, म्हणजे त्याला विरोध झाला वगैरे काही झालं नाही आणि एकमुखी सगळ्यांनी येस म्हटलं नाही. त्यामुळे ते मग मारुती कॉमन क्लब आणि मग इतकं झालं की आज मारुती कॉमन क्लब हे एक रत्नागिरीमधलं अग्रगण्य नाव झालेलं आहे. आणि या संस्थेचा हा यंदाचा 50वा गणेशोत्सव आहे, त्यामुळे जरा जास्त त्याचं औत्सुक्य आहे. बरोबर आहे. पहिल्या वर्षी कार्यक्रम कुठले केले? पहिल्या वर्षीचे कार्यक्रम 4 दिवस आमच्या मुलांचेच कार्यक्रम होते. मुलं आणि आम्ही 3 अंकी नाटकही पहिल्या वर्षी बसवलेलं होतं आणि नंतर एकांकिका बसवलेल्या होत्या आणि एक कार्यक्रम झाला होता बाहेरचा सदानंद जोशींचा. मी आता बोलतोय. बरं, मला सांगा की तुमच्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी एकाच टाईपची किंवा एकाच प्रकारची गणेश मूर्ती नसते, तर दरवर्षी थोडंसं वेगळेपणा असतो त्याच्यामध्ये. आपलं तो गणेश कोश ना, गणेश कोश पुस्तक असतं. त्या पुस्तकात जगातल्या सगळ्या गणपतींची माहिती आहे. जगात ते पुस्तक आहे आमच्याकडे. तर त्या पुस्तकात मग ह्याच्यातला गणपती कोणता आहे, कर्नाटकातला कोणता आहे, अमुक कोणता आहे, परदेशात कोणतं आहे, तर इंग्लंडमध्ये कोणतं आहे, फ्रान्समध्ये कोणतं आहे, ते चित्र बघायचे आणि ते चित्र आम्ही पेंटरला नेऊन द्यायचे. अरे वा, म्हणजे रत्नागिरीतल्या लोकांना रत्नागिरीत राहून सगळ्या जगातल्या गणपतीचं दर्शन आणि मग त्याच्यावर खाली बोर्ड देऊन ठेवायचा गणपतीच्या अमुक ठिकाणचा गणपती आहे म्हणून ते वेगवेगळी तऱ्हा निर्माण झाली. त्या ह्याच्यामध्ये आमचा त्रिमुखी झाला, पंचमुखी झाला, त्याच्यानंतर 21 मुखी झाला, 25 मुखी झाला, असे निरनिराळ्या पद्धतीचे. हे कंबोडियाचा म्हणजे तबला वाजवणारा पण झाला, असे सगळे झोपाळ्यावर बसलेला पण झाला. 50 वर्षात 50 प्रकारचे मूर्ती आणि लीला दाखवल्यात असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या उत्सवामध्ये आम्हाला इथले जे रत्नाईतले स्थानिक लोक आहेत, मंडळ आहेत, हे सर्व मदत करणार. म्हणजे विठ्ठल मंदिर आहे, राधाकृष्ण मंदिर आहे, पटवर्धन हायस्कूलमध्ये मी स्वतः नोकरीला होतो त्यामुळे तिथलं. तर कोणाचे पडदे मिळायचे, कोणी लोक आमच्या मदतीला यायचे, कोणी खुर्च्या द्यायचे, कोणी खालचे बाकडी द्यायचे. अशा तऱ्हेने आम्हाला साहित्य सगळं मिळायचं. म्हणजे उत्सवाकरता लागणारं जे साहित्य आहे ते विकत न आणता, भाड्याने न आणता आपण सगळेजण समाजातले एकमेका सहाय्य करू या पद्धतीने सगळेजण तुम्हाला सहाय्य करायचे आणि तुम्हीही करत होता असाल. त्यातलं महत्वाचं म्हणजे असं की गणपती विसर्जन झाल्यानंतर 3 दिवसामध्ये सगळं सामान जिथल्या तिथे गेलं पाहिजे हा दंडक. पण ते सगळं 3ऱ्या दिवशी सगळं तिथं म्हणजे गणपती उत्सव झाला इथे हे कुणाला कळायचं नाही. इतकं सगळं स्वच्छ चकाचक झालेलं असायचं आणि अजूनही ते चालू आहे. मला तेच म्हणायचं होतं की तुमच्या तालमीत तयार झालेली पुढची पिढी आहे जी आता सगळं कारभार सांभाळते, तर त्यांनाही शिदे आहेत, हे उत्तम तऱ्हेने पुढचं काम चालवतात. शिदे सर, साधारण आपण या उत्सवामध्ये किंवा या मारुती कॉमन क्लबमध्ये कधीपासून आहात? साधारणतः जन्मापासूनच म्हणा ना. आज जेवढी वर्ष उत्सवाला होतं तेवढंच वय माझं आत्ता चालू आहे. या सर्वांच्या अनुभवात, तालमीत आणि एक एक दिवस म्हणजे आयुष्याचा त्यांच्याबरोबरच घालवला. त्यामुळे उत्सवाची बऱ्यापैकी आणि जास्तीत जास्त माहिती डोक्यामध्ये साठवून ठेवलेली आहे. त्या अनुषंगाने आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे 82 सालचा झालेला जो भीमसेन जोशींचा कार्यक्रम आहे त्यावेळी माझं वर्ष 6 किंवा 7 असेल. पण त्यातली लक्षात राहिलेली अनुभवाची गोष्ट अशी आहे की 7 किंवा 7,500 रुपयाचं बजेट असलेला कार्यक्रम त्यावेळेचा आणि संध्याकाळी 3:30 वाजेपर्यंत 2100 रुपये किंवा 1800 रुपये एवढेच जमलेले होते. नंतर विजय सरांच्या मनात अशी एक डोक्यात आयडिया आली आणि गणपतीच्या मांडवामध्ये वर्गणी येथे स्वीकारली जाईल असा एक बोर्ड त्यांनी लावून तिथे बसले स्वतः. आणि आत्ता आमच्या बाजूला आहेत, हा खरा प्रसंग आहे. आणि जवळपास अजून त्याच्यामध्ये
त्या कार्यक्रमाचं मानधन होईल एवढी वर्गणी तिथे जमा झाली आणि अशा तऱ्हेने तो कार्यक्रम मंडळाने 1982 साली साजरा केला. साधारणतः काँग्रेस भवन पर्यंत खाऊ गाड्या, सायकली, स्कूटर फार कमी होत्या, अशी एवढी गर्दी होती असं मी ऐकलेलं होतं. आणि ती सांगणारी आणि बघणारी माणसं आज आमच्या बाजूला आपल्या बसलेली आहेत. त्यानंतर असा प्रवास करत 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 साधारणतः 21वा गणपती जो आपल्याकडे झाला 21 वर्षाचा, तेव्हा 20 गणपती आम्ही सर्व मुलांनी हातातून लहान लहान मूर्ती आणलेल्या होत्या आणि 21वा प्रमुख गणपती अशी स्थापना आपल्या इथे केली गेली. त्यासाठी आपण वृंदावन गार्डनची प्रतिकृती असा देखावा आपल्या चाळीमध्ये साजरा केला गेला. सरांचेच मित्र असणारे भाऊ कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, विजय नितोरे, बंडू काका काळे आणि आमच्या मंडळातील सर्व सभासद साधारणतः 2 ते 2.5 महिने त्या थर्माकोल, त्या मोत्यांच्या माळा आणि ते पाणी यांच्याशीच आपण सगळे आम्ही राहतो. आणि अतिशय सुंदर अशी प्रतिकृती आणि अत्यंत सुंदर असा देखावा 21व्या वर्षी साजरा केला गेला. त्यानंतर 24व्या वर्षी आणलेली शारदा गणेश नावाची जी मूर्ती होती, त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की तो गणपती बसवला झोपाळ्यावर बसवलेला होता आणि तो सरांचा काढता झोपाळा होता. तो आजही त्यांच्याकडे आहे. अशा तऱ्हेच्या अनेक आठवणी आहेत. त्यानंतर झालेली सगळी जी नाटकं आहेत त्यामध्ये प्रमुख नाटक म्हटलं तर रायगडा जेव्हा जाग येते, ही श्रींची इच्छा, तो मी नव्हेच, अधांतर, पाऊल खुणा, मंतरलेली चैत्रवेल, अशा तऱ्हेची अनेक नाटकं. त्यामध्ये आशाताई काळे आलेल्या होत्या. त्यानंतर बाबी नालक यांचा दशावतार, जोडी जमली तुझी माझी, अशा तऱ्हेची अनेक प्रकारची नाटकं. आणि अगदी 2013 साली कंपनीचं केलेलं संत गोरा कुंभार. अशा तऱ्हेने हा उत्सव साजरा करत करत यंदाचा आपण 50वं वर्ष साजरा करतोय. संस्थेचं आता 50वं वर्ष आहे. 50 वर्ष पूर्ण होणार आहेत संस्थेला आणि दरवर्षी तुम्ही माघातला गणेशोत्सव साजरा करता. पण त्याच बरोबरीने वर्षभरात आणखीन काही उपक्रम साजरे करता का? हो, त्याच्यात आम्ही काही उपक्रम चालवित होतो आणि अजूनही काही चालतात. उदाहरणार्थ आम्ही या संगमेश्वरजवळ भूकंप झाला होता. तिथे भूकंपग्रस्तांना आम्ही संपूर्ण एक गाडीभर ट्रकभर सामान घेऊन वाटायला गेलो होतो भूकंपात. नंतर चिपळूणला 2 वर्षापूर्वी पूर आला होता. चिपळूणला आम्ही धान्य, तांदूळ, गहू आणि त्यांची पिठं आणि खाण्याचे पदार्थ असे घेऊन गाडी घेऊन गेलो होतो वाटायला. नंतर इथल्या ज्या शाळा आहेत या शाळांना वह्या, पुस्तकं, कंपास पेट्या ही चौकशी करून देतो. म्हणजे शाळेच्या ताब्यात द्यायचं नाही. तू आहेस, तुझे वडील काय करतात, तुझी आर्थिक परिस्थिती थोडक्यात गरज आहे तशी वह्या पुस्तकं देतो. किंवा काही मुलांना अभ्यासात कमी आहे, माझ्याकडे या अभ्यासाला. मी त्यांचा कितीतरी वर्ष अशा मुलांचा 10-12 मुलं जमवायचे आणि अभ्यास घ्यायचा रात्री. आणि दुसरं एक आम्ही केलं होतं, मला पोहायची आवड आहे म्हणून मी आमच्या संस्थेतल्या सर्व मुलांना पोहायला कंपल्सरी केलं होतं. आणि रोज 25 मुलं घेऊन तळ्यावर जायचं आणि शिकवायचं. आणि मग माझ्या शाळेतले सुद्धा 5वी, 6वी, 7वीतली मुलं, म्हणजे फक्त आमचं जो ह्याचा वेगळा वर्ग आहे त्या वर्गातली मुलं घ्यायची आणि रोज 10 मुलं घ्यायची आणि पोहायला न्यायचं. असं 3 वर्ष उपक्रम त्या मुलांसाठी शाळेतल्या केला होता. बरं, मला अजून एक असं विचारायचं आहे की ज्या वेळेला पहिलं वर्ष होतं त्यावेळेला तुम्ही गणपतीची स्थापना कुठे केली होती, ती जागा केवढी होती, आणि आज संस्थेचं 50वं वर्ष आहे तर तुम्ही गणपतीची स्थापना कुठे करणार आहात, ती जागा केवढी आहे? पहिल्या वर्षीची स्थापना सरांच्याच जागेमध्ये झाली, जिथे आत्ताचा म्हणजे योगायोग आहे. पहिल्या वर्षी गणपती ज्या जागेमध्ये बसला, 50व्या वर्षीचा गणपती सुद्धा त्याच जागेत बसतोय. फक्त तो आता रस्त्याच्या खूप जवळ आला. पहिल्या वर्षीचा गणपती किंवा साधारणतः पहिले 25-26 वर्ष गणपती हे खूप आतमध्ये होते. तिथे आमची सगळ्यांची एका बाजूला घरं होती, मध्ये अंगण. त्या अंगणामध्ये आम्ही नाना प्रकारचे खेळ 365 दिवस खेळलो. तिथेच गणपती बसला पहिल्या वर्षीचा आणि नंतरचा गणपती तिथेच बसतोय. फक्त तो नंतर रस्त्याच्या जवळ आला, बाकी बदल काहीही नाही. आणि आपले जे रंगमंचीय कार्यक्रम होतात त्याकरता तुम्ही स्टेज कुठे उभारता? पहिल्यांदा खूप आधी आपण आपल्याच बाजूला विष्णू स्वामी म्हणून आहे, तिथे आपण ते स्टेज घालत होतो. कालांतराने त्यांचा व्याप वाढला आणि नंतर गेली आता 25 वर्ष मुरलीधर मंदिराच्या पाठीमागे फडक्यांची जी जागा आहे तिथे आता आपण गेली 25 वर्ष ते कार्यक्रम सगळे करतोय. तिथे आनंदानं त्यांनी ती जागा आम्हाला दिलेली आहे.
त्या ठिकाणी ती संपूर्ण मोकळं आहे ते मैदान असं. आणि त्यांची परवानगी आम्ही घेतलेली असल्या त्याने म्हणजे काही करा म्हणले तुम्ही. मला वाटतं 2 बाजूला रस्ते आहेत हा, बरोबर, आणि मधला बरोबर. तो जो चिंचोळा हा, भाग चिंचोळा आहे हा, त्याच्यात. तर तो मुरलीधर मंदिरापासूनचा मागचा हा, मागचा भाग. भाग. त्यामुळे तिथे त्यामुळे तुम्ही त्या भागामध्ये आणि कसं होतं त्याला चारही बाजून प्रेक्षकांना बघायला दिसण्याकरता- मिळतं, रस्त्यावरती उभं राहून हा, सुद्धा. हा. आणि दुसरं म्हणजे चारी बाजून त्याला गडगे असल्यामुळे रात्री नाटक झाल्यानंतर किंवा कार्यक्रम संपल्यानंतर हा. खुर्च्या वगैरे आम्हाला हलवा करायला लागत नाही. हा. 5-6 दिवस जे काय असतात तिथे खुर्च्या तिथेच असतात. हा. त्यामुळे आम्हाला ते आणि चांगलं व्यवस्थित मिळतं. स्टेज वगैरे चांगलं मोठ्या नाटकात त्या सांगितलं ना तोमी नव्हेचा फिरता रंगमंच त्या ठिकाणी लागलेला होता. एवढं मोठं स्टेज त्या जागेमध्ये आम्ही घातलं होतं तिथे. आजही तिथेच कार्यक्रम करतो. या कार्यक्रमाला आम्हाला टिळकाळीचा गणपती उत्सव जो आहे त्या गणपती उत्सवाचे लेझिम हा. आम्ही गेली 48 वर्ष आणतोय. बर. आणि ते गणपतीच्या आदल्या दिवशी लेझिम काढून ठेवतात देवळात. हा. त्यांना माहिती आहे आम्ही येणार हा, नाही ते. हा. म्हणजे आगमनाची मिरवणूक आणि हा, विसर्जनाची मिरवणूक लेझिम दोन्ही त्यांचे वेळेला असतात. लेझिम असतात. आणि ते काढून ठेवतात आठवणी. जोशी सर मला सांगा की गेली 50 वर्ष आपण जी गणेश मूर्ती बनवतोय तर त्याच्याकरता मूर्तिकार कोण आहेत? मूर्तिकार हा. मूर्तिकार पहिल्या वर्षी रसाळ पेंटर होते. विहार हॉटेल आहे ना आपला जुनं त्या ठिकाणी त्यांचा कारखाना होता. बर. त्यांचं 1 वर्ष आम्ही गणपती आणला त्यांच्याकडून कारण त्यांचे तर 1 वर्ष यांच्याकडनं सोनी पेंटरकडनं. मग त्याच्यात बाळोबा बापू शेटे पाटील. मग तो म्हणाला मी देतो तुमचा गणपती काढून. बापू शेटे हा रत्नागिरीतला 1 नंबरचा पेंटर होता आणि मग तोच अनेक वर्ष पेंटिंगचं काम आमचं करीत होता. आता कोतोडेकर बर. आशुतोष कला केंद्र. हा. तो आता तो त्या मूर्तीकडे त्यांच्याकडून. आणि अजून आम्ही सांगू तसं ते करतात. हा. म्हणूनच म्हटलं की रत्नागिरीतली ही जी संस्कृती आहे ना ही पुढे 50 वर्ष सुद्धा चालू राहील असं म्हटलं तर वावगं ठरणार अगदी नाही. बरोबर. कारण आजही मूळचे जे रत्नागिरीकर आहेत ना ते एकमेकांना धरून आहेत. जरूर नाही. आमच्याकडे या उत्सवाच्या दरम्यान जेवण मिळतं सगळ्या कार्यकर्ते आणि सर्व आमचे जे लोक आहेत मंडळातले जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्यांना जेवण असतं रात्रीचं. तर ते एक कोणतरी असा व्यक्ती येते हे पैसे घे चल सगळ्यांना जेवण दे. मग मंडळाच्या पाठीमागे जी जागा आहे त्या ठिकाणी आचारी बोलून आम्ही जेवण करतो आणि जवळजवळ 5 दिवस रोज रात्री जेवण असतं. म्हणजे किती छान आहे खरं की घरातल्या महिलांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी होता येतं नाही. ही खूप छान संकल्पना आहे. आताचा हा जो 50वा आम्ही करतोय ना ह्याच्या आधी गेल्या वर्षी आम्ही 1 महिना 1 कार्यक्रम संकल्प सोडलेला होता. त्याप्रमाणे त्याची सुरुवात आपण मार्च महिन्यापासून केली. साधारणतः गुढीपाडवा ते हनुमान जयंती उत्सव 50वा आहे. लोकांवर केंद्रित करण्यासाठी स्वागत कमान 15 दिवसासाठी लावली गेली. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी उत्सवाचा लोगो ह्याचं अनावरण केलं गेलं. ढोल वादन स्पर्धेनं आपण त्याची सांगता करतोय. मंडळाची 2 भजनं केलेली. मनोज देसाई मुंबई यांचा गाण्याचा कार्यक्रम झाला. कैलास खरे यांचं कीर्तन केलं गेलं. सुविनय दामले यांचं आयुर्वेद या विषयावरती प्रवचन झालं. राजाभाऊ शेंबेकर यांचा गाण्याचा सुंदर कार्यक्रम डॉक्टर अक्षय पाठक यांचा सायबर संस्कार ह्याचा अतिशय सुंदर कार्यक्रम सायबर संस्कार आपण केला. राधाय पंडितचा रत्नागिरीचा ऐतिहासिक इतिहास याचा 2 तासाचा अतिशय सुंदर कार्यक्रम स्लाइड शो सहित आपण साजरा केला गेला. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेऊन आपण तो संकल्प पूर्ण करतोय उद्याच्या 17 तारखेला ढोल वादनाने. जोशी सर, पेडणेकर सर आणि संतोष सिधय्ये आपण तिघही जण आमच्या स्टुडिओत आलात आणि श्रोत्यांना आपले विचार सांगितलेत, आपल्या संस्थेची वाटचाल सांगितलीत. याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आकाशवाणी रत्नागिरीचे कार्यक्रम आपल्याला आवडतात आणि म्हणूनच आपण मेसेजद्वारे आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवत असता. पण असंच आमच्यावर प्रेम असू दे. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत मेसेजद्वारे आम्हाला पोचवा किंवा आम्हाला पत्र लिहा. त्याकरता पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी. किंवा आम्हाला साधा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपल्या आवडीचं गाणं कळवा. आपल्या कार्यक्रमांविषयीच्या प्रतिक्रिया कळवा. मेसेज करता फोन नंबर आहे 94 035 73 485. बरं तर श्रोते हो,
आजच्या या विशेष मुलाखतीतून मी पूर्वा आपली आता रजा घेते. मुलाखत आपल्याला आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.